नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। तर आजचा विषय आहे उच्च रक्तदाब, त्याला आपण इंग्रजीमध्ये हायपरटेन्शन असं म्हणतो। तर उच्च रक्तदाबामध्ये बऱ्याचदा काही सिम्पटम्स आढळून येत नाहीत आणि त्याच्यामुळेच त्याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, कारण हळूहळू आतल्या आत तो शरीर डॅमेज करत असतो आणि सायलेंटली आम्हाला मारत असतो। तर हा उच्च रक्तदाब जास्त करून पुरुषांमध्ये आढळतो, पण वयाच्या 50 किंवा 55 नंतर महिलांमध्ये हा जास्त आढळतो। तर उच्च रक्तदाब म्हणजे काय ते आपण पाहूया। त्यापूर्वी रक्तदाब म्हणजे काय हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। तर आपलं जे शरीरातलं रक्त आहे ते प्रत्येक अवयवापर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे काम आपलं हृदय करतं। तर हृदय काय करतं? पंपिंग करतं। तर हे कॉन्ट्रॅक्शन्स आणि रिलॅक्सेशन दोन क्रिया असतात। जेव्हा हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्याला म्हणतात सिस्टोलिक प्रेशर, म्हणजे त्या वेळेला जे रक्तवाहिन्यांमध्ये प्रेशर असतं रक्ताचं त्याला म्हणतात सिस्टोलिक प्रेशर, जे नॉर्मली 120 असतं। आणि जेव्हा आपलं हार्ट रिलॅक्स होतं म्हणजे रेस्ट करतं त्यावेळेला जे रक्तामध्ये जो दाब असतो त्याला डायस्टोलिक प्रेशर म्हणतात, जो नॉर्मली 80 पर्यंत असतो। म्हणजे टोटल आता 120/80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी हा आपला नॉर्मल रक्तदाब। मग आता उच्च रक्तदाब केव्हा म्हणतो? जेव्हा 140/90 किंवा त्याहून जास्त रक्तदाब असतो त्याला आपण उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शन असं म्हणतो। तर असं का होतं? तर जेव्हा आपल्या रक्तवाहिन्या ज्या नॉर्मल असतात त्या आता छोट्या होऊ लागतात तेव्हा हार्टाला जास्त प्रमाणात काम करावं लागतं रक्त पोहोचण्यासाठी आणि तेव्हा आपला रक्तदाब वाढतो। तर हायपरटेन्शनचे आपण कारण पाहूया। तर बऱ्याच वेळा आपलं वेट जर कंट्रोलमध्ये नसेल, आपलं खाणं पिणं जर व्यवस्थित नसेल, आपलं जर जीवन पद्धती व्यवस्थित नसेल किंवा बऱ्याचदा काही औषधामुळे सुद्धा रक्तदाब वाढू शकतो। तर आपण रक्तदाब कशामुळे होतो हे तर पाहिलं, पण रक्तदाब नेमका कसा आपण डिटेक्ट करतो हे जाणून घेऊया। मी अगोदरच म्हणाले होते की रक्तदाबामध्ये जास्त करून आपल्याला काही साइन्स अँड सिम्पटम्स दिसून येत नाहीत आणि त्यामुळे तो डिटेक्ट होणं खूप कठीण असतं। तर समजा आपण एखाद्या दिवशी काही सर्दी ताप घेऊन डॉक्टरकडे गेलेलो असेल आणि डॉक्टरने एक रूटीन चेकअप प्रमाणे रक्तदाब जर चेक केलेला असेल आणि तेव्हा जर आढळून आला तर वेल अँड गुड। तसंच समजा दुसरा एका आजारामुळे आपला रक्तदाब वाढलेला असेल, आपल्या चक्कर आलेली असेल किंवा आपलं डोकं दुखत असेल, त्यावेळेला जर आपण डॉक्टरकडे गेलेलो असू तर रक्तदाब डिटेक्ट होऊ शकतो। तर आता आपण हे पाहूया की उच्च रक्तदाब आपल्याला होऊ नये किंवा जर झाला असेल तर तो कसा कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं वेट कंट्रोल, आपलं वजन आटोक्यात ठेवणं। आपल्या हाईट प्रमाणे आपलं वजन व्यवस्थित असायला हवं। जर ते वाढलेलं असेल तर हायपरटेन्शन होण्याचे चान्सेस वाढतात। तसंच आपली जीवन पद्धती, जर आपली बैठे जीवन पद्धती असेल, आपण जास्त हालचाल करत नसू, आपला ऑफिस वर्क जास्त असेल आणि आपण जास्त व्यायाम करत नसू तरी देखील हायपरटेन्शन होऊ शकतं। त्यानंतर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी, ते तर खूप महत्त्वाचं। जर आपण खूप तेलकट तुपकट फ्राईड बाहेरचं खाणं, ढाब्यावरचं टपरीवरचं खाणं हे जास्त जर करत असू तरी देखील आपलं रक्तदाब वाढू शकतो। कारण जेव्हा फॅट्स कोलेस्ट्रॉल वाढतात आपल्या शरीरातले तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये आतील भागात त्या साचू लागतात फॅट्स आणि त्याच्यामुळे रक्तवाहिनीची जी वाट असते ती हळूहळू कमी व्हायला लागते आणि त्यामुळे रक्तदाब वाढू लागतो। तसंच जर काही किडनी प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा रक्तदाब वाढू शकतो।
तर पुढची गोष्ट आहे, आपलं मिठाचं प्रमाण खूप कंट्रोलमध्ये असायला हवं. बऱ्याचदा आपण पाहतो की लोक आपल्या जेवणाच्या ताटात एक्स्ट्रा मीठ मागून घेतात, पण हे अगदी चुकीचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण लोणचं, पापड अशा गोष्टींचा सुद्धा वापर एकतर टाळावा किंवा खूप कमी प्रमाणात करायला हवा, कारण त्यामध्ये सुद्धा अति प्रमाणात मीठ वापरलेलं असतं. तसंच आपण कॅन्ड फूड किंवा प्रिपेअर्ड फूड जे असतं त्याच्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर जास्त असतो. त्यानंतर आपण पुरेशी झोप घ्यायला हवी, रेस्ट घ्यायला हवी. समजा आपण सतत काम, टेन्शन ह्यामध्ये जर जास्त राहिलो तर आपल्या शरीराला विश्रांती मिळणार नाही आणि त्याच्यामुळे आपला रक्तदाब वाढू शकतो. स्टॉप स्मोकिंग, बिडी पिणे किंवा सिगरेट पिणे ह्याच्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या बारीक होऊ लागतात. प्लस अल्कोहोलमुळे, मद्यपानामुळे सुद्धा रक्तदाब वाढण्याची शक्यता वाढते. आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो आणि जर आपल्याला हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब जर आढळून आलेला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण योग्य ती औषधं घ्यायला हवी. घरगुती किंवा दुसऱ्यांनी कोणी काय ते सांगितलेलं असेल तर आपण प्लीज ते करू नये. घरगुती उपचार हायपरटेन्शनसाठी अजिबात उपयोगी नाही आहेत, कारण जे प्रेशर असतं, जो रक्तदाब असतो तो कॉन्स्टंट राहणं महत्त्वाचं आहे, एक समान राहायला हवं, कारण त्यासाठी तो एक पर्टिक्युलर डोस दिलेला असतो आणि त्यानुसार आपण औषधं घेणं महत्त्वाचं आहे. तर आता वळूया आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटकडे. तर एलियम सटायवा मदर टिंक्चर हे एक औषध आहे ज्याचे आपण 15 ते 20 थेंब जर 1 चमचा पाण्यात घालून घेतलं तर बऱ्यापैकी प्रेशर जे वाढलेलं असतं ते कमी होऊ लागतं. बऱ्याचदा आपण पाहतो की अचानक रक्तदाब वाढतो, तर अशा केसेसमध्ये एलियम सटायवा खूप चांगल्या प्रकारे ऍक्ट करतं आणि दर तासाने आपण फॉलोअप घेतला पाहिजे. प्रेशर पुन्हा चेक करायला पाहिजे आणि त्यानुसार पुढचे डोसेस ठरवायला हवेत. नेक्स्ट आहे वायथिया टिंक्चर. वायथिया टिंक्चर 3 ते 4 ड्रॉप्स सेम 1 चमचा पाण्यामधून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत आपलं प्रेशर नॉर्मल होत नाही, कंट्रोलमध्ये येत नाही, तोपर्यंत तो डोस चालू ठेवायला हवा. अशी काही औषधं असतात जी स्वभावानुसार सुद्धा दिली जातात, जसं अकोनाइट. सो अशा पेशंट्समध्ये रक्तदाब वाढलेला असतो आणि त्यांच्यामध्ये खूप भीती असते, त्यांना आपण मरणार असं वाटू लागतं आणि ती भीती इतकी असते की आपण कधी मरणार, किती वाजता मरणार हेही ते सांगून जातात. नेक्स्ट आहे ग्लोनाइन. तर ग्लोनाइन हे मेडिसिन अशा लोकांना दिलं जातं ज्यांच्यामध्ये सन हेडेक्स असतात. सन हेडेक्स म्हणजे काय, त्यांचं प्रेशर वाढलेलं असतं आणि ते जेव्हा सूर्यप्रकाशात जातात तेव्हा त्यांना डोकेदुखी सुरू होते, पण त्याच्यासोबत त्यांना श्वास घ्यायला पण त्रास होतो. तर अशी बरेचशी औषधं आहेत जी माणसाच्या स्वभावानुसार म्हणा किंवा त्यावेळेच्या कंडिशन प्रमाणे होमिओपॅथीमध्ये दिले जातात. तर आपण आपल्या शरीराची काळजी घ्या आणि समजा तुम्हाला जर उच्च रक्तदाब आढळून आलेला असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण वर्षातून एकदा तरी आपल्या शरीराचं पूर्ण चेकअप करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मी जसं म्हणाले की तो एक सायलेंट किलर आहे, त्यामुळे आतल्या आत जर आपल्या शरीरात काही बदल घडून येत असतील, जर डॅमेज होत असेल तर ह्या अशा टेस्टमधून आपल्याला कळून येईल. तर प्लीज आपल्या शरीराकडे लक्ष द्या, काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.